यस न्यूज मराठी चॅनलच्या ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करून घंटी समोरील बटन दाबा आणि अपडेट रहा। नमस्कार, मी मनीषा। यस न्यूज मराठी वाहिनीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। 30 सप्टेंबर पर्यंत बँक खाते आधार लिंक करा, तहसीलदार पाटील। इंदोरीकर महाराजांची सुनावणी 28 ऑक्टोबरला। कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यातील माणुसकीचं अनोखं उदाहरण। शासन नियमांचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई। बडदेंच्या प्रयत्नांना यश, बस स्थानकाच्या नूतनीकरणाचा मार्ग मोकळा। गावकऱ्यांमुळे वाचले वाहून जाणाऱ्या युवकाचे प्राण। शहीद सचिन जाधव यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप। जिजाऊंचे जन्मस्थळ व राजवाड्याची दुर्दशा, प्रशासनाचे दुर्लक्ष। पावसाचा जोर वाढल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात। राज्यमंत्री कडूंचा दणका, कामगारांना मिळाला धनादेश। शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांनी शासनाने दिलेल्या आदेशानुसार 30 सप्टेंबर पर्यंत बँक खातं आधार लिंक करा, असे आवाहन तहसीलदार पाटील यांनी केले। संजय निराधार सारख्या अर्थसहाय्य योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे शासनाकडून बंधनकारक केल्याने तालुक्यातील 13,910 लाभार्थी असून या लाभार्थ्यांनी आपले बँक खाते आधार कार्डशी लिंक करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2020 असल्याने तालुक्यातील शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांनी आपले बँक खाते आधार कार्डशी लिंक करावे, असे आवाहन श्रीरामपूरचे तहसीलदार प्रशांत पाटील यांनी केलंय। श्रीरामपूर तालुक्यामध्ये संजय गांधी निराधार योजना आणि इतर ज्या सामाजिक अर्थसहाय्याच्या योजना आहेत त्याच्यामध्ये जवळपास 13,910 लाभार्थी आज रोजी लाभ घेत आहेत। शासनाच्या निर्णयानुसार या सर्व लाभार्थ्यांना त्यांचे बँक खाते आधार लिंक करणे अनिवार्य केलेले आहे आणि हे सर्व बँक खाते आधार लिंक करण्यासाठी 30 सप्टेंबर ही अंतिम दिनांक जाहीर करण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने आम्ही वृत्तपत्रात याबाबत लोकांना माहिती देखील पुरवण्याचा प्रयत्न केलेला आहे। या निमित्ताने मी आपणा सर्व तालुक्यातील जे लाभार्थी आहेत वेगवेगळ्या योजनांचे, श्रावणबाळ योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, या योजनांच्या लाभार्थ्यांना मी विनंती करतो की आपण सर्वजण तात्काळ आपल्या बँकेमध्ये जाऊन आपले आधार नंबर, आधार कार्ड नेऊन ते आधार लिंक करून घ्यावे, जेणेकरून आपले पुढील जे आपल्या खात्यावर जे पैसे जमा होतात ते बंद होणार नाही। धन्यवाद। एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता प्रतिनिधी रोहित भोसले, श्रीरामपूर, अहमदनगर। कीर्तनातून पुत्रप्राप्ती संदर्भातील वक्तव्याप्रकरणी इंदोरीकर महाराजांची खटल्याची सुनावणी आता 28 ऑक्टोबरला होणार आहे। अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर न्यायालयामध्ये प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराजांनी पुत्रप्राप्तीसाठी केलेल्या विधानावरून इंदोरीकर महाराजांच्या विरुद्ध संगमनेर न्यायालयामध्ये गुन्हा दाखल झाला। या प्रकरणाची संगमनेर सत्र न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे। या प्रकरणी 19 कार्यकर्ता रंजना गवांदे यांनी बाजू मांडण्यासाठी कोर्टात अर्ज दाखल केला होता। मात्र कोर्टाने वैयक्तिक पक्षकाराला बाजू मांडता येणार नसल्याचे आदेश दिले। तसेच सरकारी वकिलामार्फतच बाजू मांडता येते किंवा सरकारी वकिलास मदत करता येते, अशी माहिती न्यायालयाने दिली। इंदोरीकर महाराजांच्या विरोधात खटल्याची सुनावणी 28 ऑक्टोबरला होणार असल्याची माहिती इंदोरीकर महाराजांचे वकील धुमाळ यांनी दिली आहे। मागच्या वेळेस मी सांगितलं होतं की खाजगी पक्षकाराला किंवा जी ॲग्रीव्ड म्हणतो किंवा व्हिक्टिम पार्टीला इंडिपेंडंट स्वतंत्रपणे हस्तक्षेप करता येत नाही। तर 301 जो कलम आहे CRPCचा, त्याखाली सरकारी वकिलाला मदत, फक्त सरकारी वकिलांना मदत करता येते, असिस्ट टू द पब्लिक प्रोसेस। त्याचप्रमाणे कोर्टाने आज हुकूम केला आहे तर त्यांना जर द्यायचं असेल तर सरकारी वकिलाला असिस्ट करण्यात यावं आणि त्यांना रिटर्न आर्ग्युमेंट नोट्स किंवा रिटर्न आर्ग्युमेंट देण्याची फक्त संधी देण्यात येईल, एवढंच अर्ज त्यांचा अलाउड केला आहे। पण इंडिपेंडंट वैयक्तिक त्यांना बाजू मांडायची संधी दिली। यामुळे कुठेतरी इंदोरीकर महाराजांच्या अडचणीत थोडीशी वाढ होताना दिसते? बिलकुल नाही, काहीच नाही, काही कारण नाही। कायद्याचे मुद्दे आहेत, कायद्याच्या मुद्द्यावरच होणार आहे, हे काही ते अजून केस चालणार नाही। फक्त प्रश्न असा आहे की आता हे जे आम्ही मुद्दे उपस्थित केले, सरकारी वकीलही त्याला हरकत घेणार होते। अजून जर काय त्यांचे ॲडिशनल जर मुद्दे असतील तर ते फक्त सरकारी वकिलांमार्फत दाखल करणार आहे, बाकी तर दुसरं त्यांना काही फरक नाही। इंदोरीकर महाराजांच्या याच्यात अडचणीत वाढण्याचा याचा काही प्रश्नच नाही। वैयक्तिक ज्यावेळेस एखादी गोष्ट मांडायची असते खाजगी वकिलाला तर त्यांना अलाउड केलं असं तर झालं असं त्यामुळे इथं
कुणाल्याही प्रकारे सरकारी वकिलाला फक्त त्यांना असिस्ट करायचं आहे. पुढील सुनावणीची काय तारीख देण्यात आली? पुढील सुनावणीची तारीख आता 15 वरात देतील. एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता प्रतिनिधी नानासाहेब चौधरी, संगमनेर, अहमदनगर. जनतेचा सेवक कसा असावा याचं अनोखं उदाहरण तहसीलदारांनी दाखवल्याने अधिकाऱ्यामधील माणुसकी अजूनही जिवंत आहे याची जाणीव झाली. सर्वसामान्य नागरिकांसाठी निर्माण करण्यात आलेल्या प्रशासकीय यंत्रणेच्या कारभाराच्या विरोधातील बातम्या नेहमीच झळकत असतात. जसे हाताचे 5ही बोटं सारखी नसतात, त्याचप्रमाणे सर्व अधिकारी देखील सारखे नसतात. याचं एक अनोखं उदाहरण श्रीरामपूर प्रशासकीय इमारतीमध्ये पाहायला मिळालं. 24 मार्च 2019 रोजी प्रशांत पाटील यांनी श्रीरामपूर शहरातील तहसील कार्यालयाचा पदभार स्वीकारला. मनमिळावू स्वभाव आणि कार्यतत्पर अशी अनोखी छबी निर्माण करणाऱ्या पाटील यांच्यातील एक अनोखा पैलू पाहावयास मिळाला. कांदा निर्यात बंदी संदर्भात आंदोलन सुरू असताना त्यावेळी एक वयोवृद्ध महिला प्रशासकीय इमारतीच्या पायऱ्या चढू शकत नसल्यानं त्या रस्त्यातच बसल्या होत्या. तेवढ्यात तहसीलदार पाटील हे शासनाच्या गाडीतून प्रशासकीय इमारतीत दाखल झाले आणि त्यांची नजर त्या महिलेवर पडली. ते गाडीतून उतरून त्या वयोवृद्ध महिलेकडे गेले आणि आपण कशासाठी आला आहात, त्याचबरोबर आपलं काय काम आहे असं त्यांना विचारपूस केली. तहसीलदार पाटील यांनी तत्काळ शिपायास बोलवून त्या वयोवृद्ध महिलेचे काम करून दिले. हे सर्व दृश्य राष्ट्रवादीचे दीपक चव्हाण आणि आम्ही पाहिल्यानंतर एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यातील माणुसकी किती असते याचं एक अनोखं उदाहरण पाहायला मिळालं. अशा प्रकारची माणुसकी असलेल्या अधिकाऱ्यास एस न्यूज मराठी वाहिनीचा त्रिवार सलाम. कोरोनाचे संक्रमण वाढत असताना शासनाने दिलेल्या सूचना व नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर पोलीस पालिका व मुक्तीपंथ पथकाने कारवाई केली. सर्वत्र कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्याने शासन स्तरावरून नागरिकांनी मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे, व्यापाऱ्यांनी मास्क लावून विक्री करणे, मास्क न लावता आलेल्या नागरिकांना वस्तू देऊ नये, तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, नागरिकांनी 5 जणांपेक्षा अधिक जमू नये, त्याचबरोबर फिजिकल डिस्टन्सिंग ठेवून सर्व गोष्टी कराव्यात असं वारंवार सांगून देखील गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी या ठिकाणी मात्र शासनाचे आदेश धाब्यावर बसवून नागरिकांनी नियमांचं मोठ्या प्रमाणावर उल्लंघन केलं असल्याने चामोर्शी नगरपंचायत, पोलीस प्रशासन व मुक्तीपंथ अभियानाच्या भरारी पथकाने 210 नागरिकांवर कारवाई करत 24,000चा दंड वसूल केलाय. एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता ब्युरो चीफ हस्ते भगत, चामोर्शी, गडचिरोली. अद्ययावत बस स्थानकाची मागणी होत असताना शिवसेनेच्या प्रयत्नांना यश आले असून परिवहन मंत्र्यांनी सदरचं काम मंजूर केले. जिल्हा विभाजनानंतर जिल्हा मुख्यालयाच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर बस स्थानकाचे नूतनीकरण करून त्या ठिकाणी अद्ययावत बस स्थानक निर्माण करावे अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात होती. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर श्रीरामपूरचे शिवसेना शहर प्रमुख सचिन बडदे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांची भेट घेऊन श्रीरामपूर शहरात अद्ययावत व सर्व सुविधांनी युक्त बसस्थानक निर्मितीची मागणी केली होती. या संदर्भात शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन बडदे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे श्रीरामपूर शहरातील अद्ययावत बसस्थानकाचा मार्ग मोकळा झाला. त्या संदर्भात शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन बडदे यांनी माहिती दिली. त्यामुळे शहरातील व्यापारी वर्गातील लोकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच शहर शिवसेनेचे आभार व्यक्त केले. श्रीरामपूर बस स्थानकाची दुरावस्था आपण आता सर्व डोळ्यांनी पाहतच आहोत. मागील अनेक वर्षापासून या बस स्थानकाच्या ठिकाणी नवीन बस स्थानक व्हावे, येणाऱ्या सर्व प्रवाशांचे विशेषतः महिला वर्गाचे जिथं शौचालयाची दुरावस्था आहे, स्वच्छ पाणी पिण्यास उपलब्ध नाहीये, तसेच एसटीचे जे कर्मचारी आहेत त्यांना थांबण्यासाठी चांगली जागा उपलब्ध नाहीये. आपल्या एसटी बस स्थानकाची दुरावस्था ही आपल्या डोळ्यासमोर आहे. तर ह्या बस स्थानकाचं रूपांतर अत्याधुनिक बस स्थानकात व्हावं अशी मागणी श्रीरामपूरकर जनतेची अनेक वर्षापासून होती. मला सांगायला आनंद वाटतो की ज्यावेळेस महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आले आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे मुख्यमंत्री झाले, त्याच वेळेस जानेवारी 30, 2020 या दिवशी मी स्वतः आणि शिवसेनेचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिलजी परब साहेब यांना हे बस स्थानक अत्याधुनिक करावे, तसेच जर जमलं तर व्यापाऱ्यांसाठी सुद्धा स्वस्तामध्ये ते गाळे उपलब्ध करून द्यावे असा एक प्रस्ताव त्यांना दिला. त्यांनी तो त्वरित मंजूरही केला होता. पण त्यानंतर आपल्या सर्वांना माहिती आहे की कोरोनाचे संकट सर्व जगावर आले, त्यामुळे तो विषय काही थोडा मागं पडला होता. पण साधारण 4 ते 5 ऑगस्टला
मला अनिल परब साहेब यांच्या कार्यालयातून एक फोन आला की तुमचे श्रीरामपूर बस स्थानकाचा जो प्रस्ताव आहे तो मंजूर झालेला आहे, तर तुम्ही नगर डेपो असेल, श्रीरामपूर डेपो असेल आणि या सर्वांचे मेन ऑफिस आपलं हे नाशिकला आहे, तर इथल्या सर्व DCA साहेबांना भेटा व तो प्रस्ताव त्वरित शासनाकडे तुम्ही जमा करावा. त्यांच्या सूचनेनुसार मी स्वतः नगरला जाऊन नगरचे DC साहेब गीते साहेब, श्रीरामपूरचे DCA साहेब जे आहे तर आपले शिवदे साहेब आणि नाशिकचे DCA साहेब यांना भेटून हे सर्व कागदपत्र गोळा केले व शासनाचे सर्व अधिकारी असतील, त्यात मॅडम शिंदे मॅडम आहे, ज्युनियर इंजिनियर दरेकर साहेब आहे किंवा गीते साहेब असतील, शिवदे साहेब असतील, यांनी सर्वांनी एकदम चांगले सहकार्य करून एका दिवसातच तो प्रस्ताव तयार करून त्यांच्यातर्फे मार्फत बी शासनाला तो पोहोचवला. तसेच त्या प्रस्तावाची एक कॉपी मला दिली व मी स्वतः ती प्रस्तावाची कॉपी शासनाकडे पाठवली आहे. तर साधारण परवा झालेल्या जनरल मीटिंगमध्ये मुंबईमध्ये आपल्या श्रीरामपूरकरांची मागणी मान्य झाली असून तसा मला निरोप राज्य शासनाकडून आलेला आहे आणि आपल्या श्रीरामपुरात अनेक वर्षापासूनची मागणी प्रलंबित होती, ती मागणी आता लवकरात लवकर पूर्ण होईल असा मला आनंद वाटतो. गेल्या अनेक वर्षापासून श्रीरामपूर बस स्टँडची परिस्थिती अतिशय गंभीर झालेली आहे. इथलं जे बांधकाम आहे अतिशय पडण्याच्या परिस्थितीवर आलेलं आहे आणि इथल्या जे प्रवासी आहे त्यांची सुद्धा इथं गैरसोय होती, इथले कर्मचारी असन त्यांची सुद्धा गैरसोय होते. अनेक वर्षाची मागणी आहे की इथलं बस स्टँड झालं पाहिजे आणि भविष्यात श्रीरामपूर जिल्हा सुद्धा होणार आहे. या दृष्टिकोनातून श्रीरामपूरचं भव्य दिव्य असं बस स्टँड या ठिकाणी झालं पाहिजे अशी मागणी होती आणि आज या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेनेचे शहर प्रमुख सचिनजी बर्दे यांच्या माध्यमातून लवकरात लवकर इथली मंजुरी झालेली आहे आणि इथलं काम सुरू होणार आहे. तर मी त्यांना हे जे पाठपुरावा करून त्यांनी तो बस स्टँडचं जे लवकरात लवकर काम सुरू होणार त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो, त्यांचे आभार मानतो आणि एक श्रीरामपूरकर म्हणून या कामामध्ये जी काही श्रीरामपूरकर म्हणून जी मदत लागेल त्याला आम्ही 100% त्यांच्या सोबत राहू. एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बस स्टँड बऱ्याच दिवसापासून प्रलंबित होता आणि त्या कामासंदर्भात श्री सचिन बर्दे यांनी पुढाकार घेऊन ते महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा केला आणि ते मंजूर करून आणलं. त्याबद्दल व्यापारी वर्गातर्फे मी सचिनजी बर्दे आणि शिवसेनेचं कौतुक करतो आणि आभार मानतो आणि लवकरात लवकर हे काम पूर्ण करावं अशी मी शुभेच्छा देतो. काय वाटतं तुम्हाला हे नूतनीकरणामुळे बऱ्याच दिवसापासून स्टँडचं काम रखडलेलं होतं, कुणी लक्ष देत नव्हतं. पण उद्धवजी साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी व परब साहेबांनी लक्ष दिलं आणि सचिन बर्दे यांनी शहर शिवसेना प्रमुख सचिन बर्दे यांनी स्वतः त्यात लक्ष घालून आणि काम आणून दिलं. त्याबद्दल व्यापारी आघाडीच्या वतीने आम्ही त्यांचे आभार मानतो. एसटी स्टँड भव्य व्हावं अशी बऱ्याच जणांची व्यापारी वर्गांची सगळ्या श्रीरामपूरकरांची इच्छा होती की आज सचिनजी बर्दे, माझे मित्र सचिनजी बर्दे यांनी ती पाठपुरावा करून ती पूर्ण केली आणि एसटी स्टँडचं भव्य दिव्य हे काम लवकरात लवकर चालू व्हावं अशी शिवसेनेच्या विनंती. गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला आपला बस स्टँडचा प्रश्न आमचे शिवसेना शहर प्रमुख सचिनजी बर्दे आणि माजी आमदार भाऊसाहेबजी कांबळे यांनी मागच्या काही महिन्यापूर्वी अनिलजी परब साहेब परिवहन मंत्री यांना पाठपुरावा केला होता का सिन्नर संगमनेरच्या धर्तीवर इथे चांगल्या प्रकारचं बस स्थानक निर्माण होय. याकरता गेल्या काही दिवसातच जनरल बोर्डची मीटिंग झाली, त्यात आपला श्रीरामपूरचा बस स्थानकाचा प्रश्न हा मार्गी लागला आहे. त्याकरता मी शिवसेना शहर प्रमुख सचिनजी बर्दे, भाऊसाहेबजी कांबळे तसेच आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे सदैव तत्परतेने आपल्या महाराष्ट्राच्या जनतेसाठी काम करत असतात, मी त्यांच्या सर्वांचे आभार मानतो. जय महाराष्ट्र. या ठिकाणी आपल्या श्रीरामपूर बस स्थानकाचं नूतनीकरणाचा निर्णय हा झालेला आहे. या नूतनीकरणासाठी जो भक्कम पाठिंबा ज्यांनी दिला असे आमच्या पक्षाचे नेते मान्य उद्धवसाहेब ठाकरे, त्याचप्रमाणे ज्यांनी यात पुढाकार घेऊन जो निधी मंजूर केला यासाठी असे परिवहन मंत्री अनिलजी परब,
आणि या नूतनीकरणासाठी ज्या व्यक्तींनी पुढाकार घेऊन प्रयत्न केले, सर्व कागदपत्रांची पूर्तता केली, यासाठी धावपळ केली, असे शिवसेनेचे शहर प्रमुख मान्य सचिन बडदे, शिवसेनेचे श्रीरामपूरचे नेते मान्य माजी आमदार भाऊसाहेबजी कांबळे यांच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे. मी या ठिकाणी युवा सेनेतर्फे आनंद व्यक्त करतो. एक श्रीरामपूर म्हणून मला सुद्धा या ठिकाणी मी त्यांना अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. जय महाराष्ट्र. एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता प्रतिनिधी रोहित भोसले, श्रीरामपूर, अहमदनगर. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी नद्या नाले पातळी ओलांडून वाहत असताना ओढ्यातून वाहून जात असलेल्या युवकाचे गावकऱ्यांनी प्राण वाचविले. उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यात असलेल्या वरडेवाडी गावाच्या पुलावरून नानासाहेब पाटोळे हा तरुण दुचाकीवरून जात असताना ओढ्याला आलेल्या पुरामध्ये सदर युवक दुचाकीसह पाण्यात वाहून जात होता. मात्र त्याचं दैव बलवत्तर म्हणून ओढ्यापासून 150 मीटर अंतरावर असलेल्या गावातील तरुणांच्या लक्षात हा प्रकार आल्याने त्यांनी पळत जाऊन ओढ्यात उड्या घेऊन वाहून चाललेल्या तरुणाला आणि त्याच्या दुचाकीलाही सुरक्षितरित्या बाहेर काढलं आणि गावातील तरुणांनी वेळीच दाखवलेल्या सतर्कतेमुळे या तरुणाचा जीव वाचला आहे. मला वाटलं वाड्याला पाणी कमी असेल, एसटी गेल्यामुळे थोडं मला वाटलं की आता पाणी जाईल, पण नाही, काही अंदाज माझा चुकला, त्यामुळे गाडी खाली गेली. लगेच मला माणसानं पकडलं. एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता प्रतिनिधी अरुण निकम, भूम, उस्मानाबाद. देशाच्या सीमेवर रक्षण करताना वीर गती प्राप्त झालेल्या भारत मातेच्या वीर जवान शहीद सचिन जाधव यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आलाय. चीन लगतच्या लेह लडाख सीमेवर कार्यरत असताना सातारा जिल्ह्यातील पाटणचा सुपुत्र सचिन जाधव यांना देशाचे रक्षण करताना वीरगती प्राप्त झाली. आज सकाळी त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी आणण्यात आले. त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर भारत मातेच्या या वीर सुपुत्राची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी कानावर आक्रोश आणि शहीद जवान अमर रहे एवढेच शब्द पडत होते. यावेळी अत्यंत शोकाकुल वातावरणामध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. भारत मातेच्या या वीर सुपुत्रास अखेरचा निरोप देण्यासाठी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी उपस्थित राहून शासनाच्या वतीने श्रद्धांजली वाहिली. भारत मातेच्या या वीर सुपुत्राला भारतीय सैन्य दलाकडून शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. गर्दी करू नका अजिबात. परिस्थिती काय सचिन जाधव अमर रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा सचिन तेरा नाम रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा सचिन तेरा नाम रहेगा. भारत माता की अमर रहे. कृपया सगळ्यांनी रस्त्याने
सीमेचं रक्षण करण्याकरता सतत अहोरात्र डोळ्यात तेल घालून जागे आहेत. म्हणूनच कानाकोपऱ्यातल्या छोट्या गावातली माणसं, देशातली जनता सुरक्षित आहे. सैन्यातल्या जवानाचं बलिदान हे निश्चितपणानं व्यर्थ जाणार नाही आणि या वीर जवानांच्या शहीद होण्यामुळं आपण एवढंच सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की त्यांच्या परिवाराचं रक्षण करणं आता आमची जबाबदारी आहे. इथली आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून, राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून आमची जबाबदारी आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी माझ्याशी कालच बोलताना या परिवाराला समक्ष भेटून त्यांचं सांत्वन करण्याला सांगितलेलं आहे. मी हा अंत्यसंस्कार संपल्यानंतर त्यांच्या परिवाराचं भेटून माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या वतीनं आणि मी स्वतःसुद्धा त्या परिवाराचं सांत्वन करणार आहे. सांत्वन तर करणारच आहे, परंतु ह्या कुटुंबाची जबाबदारी आता आमची आहे. सचिन जरी देशाच्या सीमेचं रक्षण करताना शहीद झाला असला तरी आम्ही त्याची उणीव त्यांच्या कुटुंबाला भासू देणार नाही. आम्ही त्या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही सगळेच सदैव राहू एवढंच मी सांगतो. आणि वीर जवान सचिन जाधव यांच्या पाटण तालुक्यामधल्या डोंगरावरचा हा नाईक सचिन जाधव हा देवी सेवेसाठी सैन्यामध्ये सामील झाला. त्याच्या कुटुंबाला ही परंपरा, त्याचे वडीलही सैन्यामध्ये, भाऊही सैन्यामध्ये आणि अशा प्रकारे देश रक्षणाचं काम करत असताना जवान सचिन जाधव हा शहीद झालेला. आज या ठिकाणी त्याच्या गावामध्ये अंत्यसंस्कार होत असताना अलीकडच्या काळामध्ये देशावर सातत्यानं आक्रमण होत असताना, हल्ला होत असताना या देशाचं रक्षण करणारी ही सर्व सैन्य दलाची मंडळी अतिशय सचोटीने, चिकाटीने त्या ठिकाणी काम करतात. परंतु दुर्दैवानं त्यांचा या ठिकाणी सचिनचा मृत्यू झाला आहे. मी या जिल्ह्याच्या वतीनं त्याला या ठिकाणी आदरांजली, सचिन जाधव यांना आदरांजली अर्पण करतो. एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता प्रतिनिधी संदीप कुमार जाधव, पाटण, सातारा. महाराष्ट्राचे दैवत राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ तसेच राजवाड्याची दुरवस्था होऊन देखील हा ऐतिहासिक वारशाचे संवर्धन करण्याचा विसर प्रशासनाला पडलाय. कोरोनामुळे राज्यभरातील तीर्थक्षेत्र आणि ऐतिहासिक स्थळे बंद असल्याने या ऐतिहासिक स्थळांची मोठी दुरावस्था झाली आहे. यामध्ये महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असणाऱ्या सिंदखेड राजा येथील राजमाता जिजाऊंच्या राजवाड्याची देखील अशाच प्रकारे अवस्था झाली असून सध्या जिजाऊंचे जन्मस्थळ व राजवाड्याची मोठी दुरावस्था झालेली आहे. राजवाड्यात मोठ्या प्रमाणात गवत वाढले असून या ठिकाणी घाणीचे देखील साम्राज्य निर्माण झाले आहे. अनेक राजकीय पक्षांनी जिजाऊ सृष्टीचा सर्वांगीण विकासासाठी विकास आराखडा तयार करून त्यासाठी निधी देण्याची देखील घोषणा केली, पण अद्याप यासाठी कुठल्याही प्रकारचा निधी उपलब्ध झाला नाहीये. सध्या या ऐतिहासिक स्थळावर गर्दी नसल्याने शासनाने जर या राजवाड्याची विकास कामे सुरू केली तर नक्कीच चांगल्या पद्धतीने कामे होऊ शकतील. त्यामुळे त्वरित विकास कामे सुरू करावीत अशी मागणी शिवप्रेमी आणि जिजाऊ प्रेमींकडून केली जात आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट संदीप मेहत्रे, राष्ट्रवादी विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष बुलढाणा. आज संपूर्ण जगासह आपल्या भारत देशामध्ये कोरोनाने घातलेलं जे थैमान आहे, या थैमानामुळे संपूर्ण जग व भारत, महाराष्ट्र, बुलढाणा जिल्हा हा अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये आलेला आहे. आज जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये अत्यंत पुण्यवान अशी मातृतीर्थ जिजाऊ जन्माने पुनीत झालेली ही हा राजवाडा आज कोरोना आल्यामुळे या ठिकाणी सर्व बंद झालेला आहे. आतमध्ये कोणतीही त्या ठिकाणी साफसफाई केल्या जात नाही आहे आणि त्या ठिकाणी गवत उगलेलं आहे, सर्व अस्तव्यस्त झालेलं आहे. आणि हे होत असताना आज या ठिकाणी येणारा जो पर्यटक आहे, पर्यटन संपूर्ण पद्धतीने कोलॅप्स झालेला आहे. या ठिकाणी छोटे मोठे व्यावसायिक असेल, या रूटवरती असलेल्या हॉटेल्स असेल, या ठिकाणचे दुकानदार असेल किंवा जे छोटे मोठे व्यवसाय या ठिकाणी चालायचे ते पूर्णतः बंद पडलेले आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये मी सरकारला एक विनंती करतो की लवकरात लवकर या कोरोनावरती आपण मात करत असताना या गोष्टीचाही विचार करण्यात यावा की हा राजवाडा लवकर खुलून याचं कसं चालू करता येईल व पर्यटनाला परत कशी चालना देऊन हे पूर्वतः सुरळीत कसं करता येईल याचा विचार सरकारने करावा अशी मी नम्रपणे विनंती करतो. अध्यक्ष सतीश तायडे, मातृतीर्थ सिंदखेड राजा. सर्वप्रथम राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांना वंदन करून मी आपल्या या
आघाडी शासनाला विनंती करतो, जिथे जिथे राजे लखोजीराव जाधवांचे वंशज आणि राजवाडे आहेत आणि इतिहास आहे, तो लवकरात लवकर सुरुवात करून द्यावी, खुला करून द्यावा. आज मी या सिंदखेडराजा नगरीच्या वतीने महाराष्ट्र शासनाला हे सांगू इच्छितो की आज या पुरातत्व खात्याच्या विभागामुळे आज ही दुर्दैवी अवस्था या राजवाड्याची झालेली आहे. राजवाड्यातील आतील गवत वाढलेलं आहे, कामावर देखरेख नाही आहे, साफसफाई नाही आहे. नगरपरिषदच्या हद्दीतील जो भाग आहे तो आम्ही सुरळीत ठेवलेला आहे, पण आतील भाग पुरातत्व विभागाच्या हद्दीत असल्यामुळे त्याची आम्ही देखरेख करू शकत नाही. आम्ही त्याची सुद्धा देखरेख करू शकतो, पण त्याचे कायद्याचे त्याचं उल्लंघन होऊन त्यामुळे आम्ही तो कायदा तोडायचा नाही म्हणून त्याचं उल्लंघन करत नाही. तरी शासनाने अशी विनंती आहे की लवकरात लवकर त्यांनी या मातृतीर्थ सिंदखेडराजातील राजे लखोजीराव जाधवांचा हा राजवाडा महा जिजाऊचा जन्मस्थळ सुरळीत करून द्यावं आणि हे सुरळीत झाल्यानंतर या शहरातील छोटे मोठे उद्योगधंदे यांना सुद्धा चालना मिळेल. म्हणून मी पुन्हा एकदा या महाविकास आघाडीच्या सरकारला पुन्हा एकदा विनंती करतोय की ठाकरे साहेबांना विनंती करतोय की यांनी लवकरात लवकर महाराष्ट्र शासनाने निर्णय घ्यावा व आपले जे आहे ऐतिहासिक संग्रहालय असेल, ऐतिहासिक वास्तू असेल, यांना सुरळीत करून द्यावे ही नम्र विनंती. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता प्रतिनिधी दयासिंग बावरे, सिंदखेडराजा, बुलढाणा. 2 दिवसापासून पावसाने जोर धरल्यामुळे शेतातील उभ्या सोयाबीनच्या पिकाचे नुकसान होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले. लातूर जिल्ह्यामध्ये सर्वत्र मागील 2 दिवसांपासून पावसाने हाहाकार माजविला आहे. अनेक गाव व खेड्यातील उभ्या सोयाबीनच्या पिकामध्ये पाणी साचल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जिल्ह्याच्या काही भागातील सोयाबीन वाहून गेले, तर काही भागातील सोयाबीनला शेंगा आल्यानं जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे. राज्य शासनाने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. दरम्यान लातूर जिल्ह्यात 4,50,276 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झालेला आहे. चालू वर्षी जून महिन्याच्या सुरुवातीला पुरेसा पाऊस झाला. मध्यंतरी काळात गरजेनुरूप पाऊस झाल्याने सोयाबीन पिकांची वाढ योग्य होत असतानाच मागील 2 दिवसांपासून पावसाने लातूर जिल्ह्यात हाहाकार माजवलाय. नदी, नाले, ओढे हे सर्व दुधडी भरून वाहत असून जिल्ह्यातील अनेक ठिकाणी उभ्या सोयाबीन पिकात पाणी घुसल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. राज्य शासनाने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी सध्या शेतकऱ्यांमधून जोर धरत आहे. डबल सी वापरले, पुन्हा डबल पेरलं तर आता पावसानं चांगलं जोर धरून पिकं जोरदार आली सगळी. आणि त्याच्यामध्ये आता काढणीचा टायमाला तर पीक पाऊस धुमाकूळ घातलं पावसानं सगळा, आणि त्याच्यात पारच आता हे वापरले सगळं सोयाबीन. आणि शेतकऱ्यांना आता काय करावं, वेळोवेळी त्या ह्याला कृषी अधिकाऱ्याला सांगितलं, त्याने येऊन चौकशी करून गेले, पण तरी सुद्धा आणि पालकमंत्र्याला सांगितले, जिल्हाधिकाऱ्याला सांगतो म्हणले, त्यांनी सांगितले नाहीच कोणालाच. आमची तातडीनं पंचनामे येऊन करावं आणि तातडीनं का आम्हाला मदत मिळेल ती त्यांनी द्यावी आम्हाला, नसतं आम्ही आत्महत्या करू. उत्तम सदाशिव जिरमिरी. पेरणी झाल्यानंतर आम्ही डबल पेरणी केलो. नंतर पुन्हा अजून पाऊस थोडा झिमझिम झाल्यानंतर कास्त पिकं चांगली व्यवस्थित आल्यानंतर आता माझं जर कमीत कमी 7 एकर जमीन आहे, त्याच्यात सगळं सोयाबीन आता पूर्ण उगवले. आता आम्ही कसं करावं आणि कसं राहावं, लेकरबाळ कसे जगवावं किंवा शेती ते कशी पिकं पैसे द्यावी हे असं आमचं म्हणणं आहे. तरी पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी येऊन आमची पंचनामे करून आम्हाला बँकेचं कर्ज माघारी परत होत नाही, तरी आम्ही कसं करावं, बँकेचं कसं द्यावं किंवा गावढाली कर्ज कसं द्यावं, एवढे आमची कळकळीची विनंती आहे. येऊन तुम्ही स्वतः बघणे आणि आमचं काय तर अनुदान द्यायचं काय द्यायचं ते तुम्ही देणे. बळवंत विठ्ठलराव बोडके. एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता प्रतिनिधी अफसर शेख, लातूर. लॉकडाऊन काळात कामगारांना मजुरी न मिळाल्याच्या तक्रारी व आंदोलन होत असताना राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पुढाकार घेतल्याने 350 कामगारांना मोबदला मिळालाय. अनेक महिन्यांपासून अमरावती जिल्ह्यातील मजूर वर्गाला केलेल्या कामाचा योग्य मोबदलाच मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी कामगार नेते करत होते. यासाठी मजुरांकडून अनेक आंदोलनही करण्यात आली.
याचीच दखल घेत कामगार राज्यमंत्री बच्चू कडूंनी पगार कपात झालेल्या 350 कामगारांना 50 लाखांचे धनादेश मिळवून दिल्याने कामगारांना मोठा दिलासा तर मिळालाच, परंतु बच्चू कडूंनी दिलेल्या दणक्यामुळे कामगारांना मोठ्या प्रमाणात आनंद झाला आहे. 50 लाखापर्यंत आपण जे कामगारांना देणं होतं ते कंत्राटदारांना दिलं नाही आणि त्याची तक्रार आम्हाला कामगारांनी दिली होती. मी कामगाराचा राज्याचा राज्यमंत्री म्हणून माझं ते कर्तव्य होतं. जे कमी दिले आहे म्हणजे 11,000-13,000 रुपये द्यायला पाहिजे होतं पर मंथ, ते फक्त 8,500 दिल्या गेले होते. काही लोकांकडून डिपॉझिट घेतल्या गेले होते आणि ते सुद्धा परत केल्या जात नव्हतं. आणि ह्या दोनही तक्रारी आमच्याकडे आल्या तेव्हा आम्ही त्याची चौकशी लावली. वास्तविक काही कामगारसुद्धा याच्यावर फितूर झाले. त्यांनी स्वतः लिहून दिलं का आमची कोणतीच तक्रार नाही असंही लिहून दिलं आणि ते चौकशी गुंडाळण्याचा प्रयत्न सुरू होता. परंतु जेव्हा आम्ही चौकशी पूर्ण केली, या सगळी माहिती घेतली, तेव्हा खूप ठेकेदार आमच्याकडे आला का कारवाई करू नका, आम्ही पैसे परत करतो. आज ते पैसे परत दिल्या जातं कारण यांचा मेहनतीचा पैसा आहे. हे रोज दिवसभर बाहेर निघायचं, कणकण काम करायचं आणि त्याच्यातून अशा कामगारांना जर अशा पद्धतीनं लुबाडल्या जात असेल आणि आम्ही कामगार राज्यमंत्री असताना असं होत असेल तर जमा तो बातों से, नाही हुआ तो फिर लातों से, हे आमच्या भूमिका त्या भूमिकेला आम्ही कायम आहोत. इथून महाराष्ट्रामध्ये कुठल्याही ठेकेदारानं अशा पद्धतीनं काम केलं तर याच पद्धतीनं कारवाई होईल आणि त्याच्यावर तशाच प्रकारानं दणका दिला जाईल. एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता प्रतिनिधी दत्तराज इंगळे, अमरावती. याचबरोबर हे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया एस न्यूज मराठी वाहिनीच्या वेगवान घडामोडी सोबत. तोपर्यंत घरात राहा, सुरक्षित राहा. नमस्कार.